मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर पोटात फुगणे, जडपणा येणे, सतत ढेकर येणे किंवा अपचनाचा त्रास जाणवतो। कधी कधी इतकं जड होतं की काम करण्याची इच्छाच होत नाही। बऱ्याचदा आपण लगेच औषध घेण्याचा विचार करतो, पण खरं सांगायचं तर त्याची गरजच नसते, कारण आपल्या स्वयंपाकघरातच असे काही नैसर्गिक पदार्थ आहेत जे पचनशक्ती सुधारायला आणि पोट हलकं करायला अत्यंत प्रभावी आहेत। आयुर्वेदातही या पदार्थांना महत्त्व दिलं गेलं आहे आणि पिढ्यानपिढ्या आपल्या आजी आजोबांनी यांचा वापर केला आहे। जेवणानंतर जर हे पदार्थ योग्य प्रमाणात घेतले तर ते शरीरातील पचनरस वाढवतात, गॅस अपचनाचा त्रास कमी करतात आणि पोटातील जडपणा देखील दूर करतात। त्यामुळे औषधांवर अवलंबून न राहता आपल्या रोजच्या आहारातले हेच साधे उपाय आपलं आरोग्य सुधारायला पुरेसे आहेत। आज मी तुम्हाला असे 4 खास पदार्थ सांगणार आहे जे अगदी सहज उपलब्ध असतात, किंबहुना आपल्याकडे घराघरात नेहमीच ठेवले जातात। हे पदार्थ इतके साधे आहेत की आपण रोज वापरतो, पण त्यांच्या पचनासंबंधी चमत्कारी परिणामांबद्दल अनेकांना माहितीच नसते। जर हे 4 पदार्थ आपण रोज जेवणानंतर खाल्ले तर फक्त काही दिवसांतच फरक जाणवतो। पोट हलकं राहतं, ढेकर कमी होतात, गॅसचा त्रास कमी होतो आणि जेवल्यानंतरचा थकवा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळते। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात आपण हे पदार्थ कोणते आहेत, ते पचनासाठी का उपयुक्त आहेत आणि ते नेमके कसे खायचे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। आणि हो, शेवटी मी तुम्हाला काही खास टिप्सही देणार आहे ज्या तुमच्या पोटाच्या समस्या कायमस्वरूपी दूर करण्यास मदत करतील। नंबर 1, बडीशेप। मित्रांनो, आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध होणारा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी पदार्थ म्हणजे बडीशेप। जेवण झाल्यानंतर बडीशेप खाण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीत खूप जुनी आहे। हॉटेलमध्ये ही जेवणानंतर बडीशेप देतातच। यामागे फक्त चव किंवा ताजेपणा नाही, तर मोठा आरोग्याचं रहस्य दडलेलं आहे। बडीशेप मध्ये एथिनॉल नावाचं तत्व असतं जे आपल्या पचन संस्थेला उत्तेजित करतं। त्यामुळे जेवल्यानंतर पोट जड होणं, गॅस होणं, ढेकर येणं किंवा अपचन होणं या तक्रारींवर बडीशेप अगदी नैसर्गिक औषधासारखी काम करते। पचनक्रिया जलद होते आणि पोट लगेच हलकं वाटतं। याशिवाय बडीशेप तोंडाला गोडसर चव देते आणि श्वासाला ताजेपणा देते। त्यामुळे जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप खाल्ली तर पोट तर हलकं राहतच, पण तोंडालाही सुगंध येतो। काही लोक गुळासोबत बडीशेप खातात, यामुळे त्याचा फायदा दुप्पट होतो। म्हणूनच मित्रांनो, रोजच्या जेवणानंतर बडीशेप घेण्याची ही छोटीशी सवय लावा। हा साधा दिसणारा दाणा तुमच्या पचनासाठी चमत्कारिक ठरतो आणि तुमचं आरोग्य सुधारतो। नंबर 2, तीळ। मित्रांनो, आपल्या जेवणात आणि मिठाईत हमखास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे तीळ। दिसायला अगदी लहानसा हा दाणा, पण त्याच्यामध्ये आरोग्यासाठी अपार गुणदर्शन दडलेलं आहे। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक आणि फायबर असतं। त्यामुळे शरीराला आवश्यक खनिजे मिळतात आणि हाडं मजबूत होतात। विशेष म्हणजे तिळातील पोषक घटक पचनक्रिया सुधारायला मदत करतात। अन्न सहज पचतं, आतड्यांची हालचाल सुरळीत राहते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो। तिळाचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ते शरीरातील सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। जे लोक वारंवार ॲसिडिटी, गॅस किंवा पोटात जळजळ होण्याच्या तक्रारींनी त्रस्त असतात, त्यांच्यासाठी भाजलेले तीळ रामबाण ठरतात। तिळातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून पचन संस्थेला संरक्षण देतात। त्यामुळे जेवल्यानंतर थोडेसे तीळ खाल्ले तर पोट हलकं राहतं, जळजळ कमी होते आणि जेवल्यानंतरचा जडपणा देखील दूर होतो। आयुर्वेदानुसार जेवणानंतर भाजलेले काळे किंवा पांढरे तीळ थोड्या प्रमाणात खाल्ले तर ते पोटासाठी खूप फायदेशीर ठरतात। भाजल्यामुळे तिळाची चवही वाढते आणि ते पचायलाही हलके होतात। रोज थोडेसे तीळ खाण्याची सवय लावली तर पचनशक्ती वाढतेच, पण त्याचबरोबर त्वचेवर आणि केसांवरही सकारात्मक परिणाम दिसून येतो। म्हणून मित्रांनो, इतक्या साध्या पण गुणकारी या तिळाला आपल्या दैनंदिन आहारात नक्की स्थान द्या आणि जेवणानंतर थोडे भाजलेले तीळ खाण्याची सवय लावा। नंबर 3, ओवा। मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा पण औषधापेक्षा कमी न ठरणारा दाणा म्हणजे ओवा। दिसायला छोटा असला तरी त्यात प्रचंड औषधी गुणधर्म आहेत। ओव्यामध्ये असणारं थायमॉल नावाचं तत्व अन्न पटकन पचायला मदत करतं आणि पचनरसांची निर्मिती वाढवतं। त्यामुळे जेवल्यानंतर होणारा जडपणा, अन्न न पचण्याची समस्या किंवा सतत ढेकर येण्याचा त्रास यावर ओवा अगदी प्रभावी पद्धतीने उपाय करतो। आयुर्वेदातही ओव्याला पोटाचे विकार कमी करणारा आणि पचन सुधारक असा उल्लेख केलेला आहे। ओवा हा विशेषतः गॅस, पोटदुखी आणि मळमळ याच्यावर रामबाण उपाय आहे। आपण अनेकदा जड पदार्थ खाल्ल्यावर पोटात गॅस होतो किंवा दुखायला लागतं, तेव्हा अशा वेळी महागडी औषधं घेण्याऐवजी फक्त चिमूटभर ओवा चावून खाल्ला तरी काही मिनिटांत आराम मिळतो। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी हा सुरक्षित आणि उपयुक्त उपाय आहे। काही वेळा ओव्याचं पाणी उकळून प्यायल्यास पोटातील ताण कमी होतो
आणि भूकही सुधारते। त्यामुळे साधा दिसणारा हा दाणा आपल्या दैनंदिन जीवनात खूप मोठी भूमिका बजावत असतो। मित्रांनो, काही लोकांसाठी ओवा तर विशेष वरदान आहे, कारण तो पोटाला उबदार ठेवतो, पचन संस्थेचं कार्य सुरळीत करतो आणि अन्न पटकन पचायला मदत करतो। जेवणानंतर फक्त चिमूटभर ओवा खाल्ला तर लगेच पोट हलकं होतं आणि ढेकर, गॅस, मळमळ यांसारख्या तक्रारी लगेच कमी होतात। म्हणूनच मित्रांनो, हा छोटासा दाणा कधीही दुर्लक्षित करू नका। जेवणानंतर थोडासा ओवा खाण्याची सवय लावा आणि त्याचे चमत्कारिक फायदे स्वतः अनुभवून बघा। नंबर 4, जवस। मित्रांनो, दिसायला अगदी लहानसेच असले तरी जवसाचे दाणे म्हणजे आरोग्याचा खजिनाच आहे। इंग्रजीत त्यांना फ्लॅक्स सीड्स असं म्हणतात। यात भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, प्रथिने आणि फायबर असतं। त्यामुळे शरीरातील सूज कमी करण्यापासून ते हृदयाचं आरोग्य सुधारण्यापर्यंत जवस अनेक प्रकारे उपयोगी ठरतं। पचनाच्या दृष्टीने पाहिलं तर जवस म्हणजे नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिनच आहे, कारण यातील फायबर आपल्या पोटाला हलकं ठेवतं आणि अन्न सहज पचायला मदत करतं। जवसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते आतड्यांची हालचाल सुधारतं आणि बद्धकोष्ठता कमी करतं। जे लोक वारंवार पोट साफ न होणं, पोट फुगणं किंवा जडपणा जाणवणं यामुळे त्रस्त असतात, त्यांनी रोजच्या आहारात थोडा जवस जरूर समाविष्ट करावं। यातील विद्राव्य फायबर पोटात जाऊन जेलसारखी संरचना तयार करतं, ज्यामुळे मल मऊ होतो आणि सहजपणे बाहेर पडतो। त्यामुळे पचनक्रिया गतिमान होते आणि अपचनासारख्या समस्या कमी होतात। याशिवाय जवस वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे, कारण फायबरमुळे भूक कमी लागते, पोट भरल्यासारखं वाटतं आणि अति खाणं आपोआप टळतं। जेवणानंतर जर थोडेसे भाजलेले जवसाचे दाणे खाल्ले तर पोट हलकं राहतं आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते। त्यामुळे मित्रांनो, हा साधा दिसणारा पण पौष्टिक दाणा आपल्या दैनंदिन आहाराचा भाग बनवा। जेवणानंतरची छोटीशी ही सवय पचनशक्ती वाढवेल, बद्धकोष्ठता दूर करेल आणि वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत करेल। हे 4 दाणे खाण्याची सोपी पद्धत। मित्रांनो, हे 4ही पदार्थ म्हणजेच बडीशेप, तीळ, ओवा आणि जवस रोज वेगवेगळे खाणं थोडं कठीण वाटू शकतं। कधी विसरतो तर कधी वेळ नसतो। म्हणूनच आपण यांचं एक छानसं मिश्रण तयार करून ठेवलं तर ते रोज जेवणानंतर सहज खाता येईल। कृती अगदी सोपी आहे। सर्वप्रथम एका कोरड्या कढईत जवसाचे दाणे मंद आचेवर भाजून घ्या। लक्षात ठेवा की जवस पटकन फुटतात आणि उडायला लागतात, त्यामुळे ते हलक्या आचेवरच भाजावेत। त्याच्यानंतर ओवा, मग तीळ आणि शेवटी बडीशेप भाजून घ्या। प्रत्येक दाणा भाजताना त्याचा रंग हलकासा बदलतो आणि सुंदरसा सुगंध येतो, तेव्हाच ते योग्य प्रमाणात भाजले गेलेत असं समजावं। सगळं मिश्रण नीट थंड झाल्यावर ते एकत्र करून मिसळा। नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा। एवढं केल्यावर तुमचं आरोग्याचं मिश्रण तयार आहे। रोज जेवणानंतर फक्त अर्धा चमचा ते 1 चमचा हे मिश्रण चावून खा। यातून तुम्हाला पचन सुधारणा, गॅस, अपचनापासून आराम आणि दिवसभर हलकं वाटण्याचा अनुभव मिळेल। आता सेवन कसं करायचं ते जाणून घ्या। मित्रांनो, हे मिश्रण तयार करून ठेवलं की त्याचं सेवन करणं अतिशय सोपं आहे। रोजच्या जेवणानंतर फक्त अर्धा ते 1 चमचा हे मिश्रण घ्या आणि नीट चावून खा। नीट चावल्याने त्यातील सगळे पोषक घटक बाहेर पडतात आणि पचन संस्थेला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो। ही छोटीशी सवय जर तुम्ही नियमित लावली तर फक्त काही दिवसांतच फरक जाणवू लागतो। पचनशक्ती दुप्पट होते, गॅस आणि अपचनाचा त्रास हळूहळू कमी होतो आणि जेवणानंतर नेहमी जाणवणारा जडपणा देखील दूर होतो। शिवाय शरीर हलकं, ताजेतवानं आणि ऊर्जावान वाटतं। मित्रांनो, इतके साधे पदार्थ बडीशेप, तीळ, ओवा आणि जवस जर रोज जेवणानंतर खाल्ले तर औषधांशिवायही पोट नेहमी बिघडणार नाही। आजच या सोप्या उपायाची सुरुवात करा आणि फरक अनुभवा। आता मित्रांनो, व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग, पोटाच्या समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठीच्या उपयुक्त टिप्स। नंबर 1, अति खाणं टाळा। आपल्या पोटाच्या बऱ्याच समस्या या एका गोष्टीमुळे होतात आणि ती म्हणजे अति खाणं। जेवणाच्या वेळी आपल्याला चविष्ट पदार्थ दिसले की आपण पोट क्षमतेपेक्षा जास्त खातो। यामुळे पोटावर अनावश्यक ताण येतो, पचन रस नीट तयार होत नाही आणि अपचन, गॅस, जडपणा या सगळ्या समस्या उद्भवू लागतात। म्हणूनच जेवताना नेहमी 80% पोट भरलं की थांबणं हा एक उत्तम नियम आहे। पोटाला थोडी मोकळी जागा दिली तर पचनक्रिया सहजतेने पार पडते आणि पोट हलकं राहतं। नंबर 2, जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका। खूप लोकांची सवय असते की जेवण झालं की लगेच 1 ग्लास पाणी प्यायचं, पण ही सर्वात मोठी पचन बिघडवणारी चुकीची सवय आहे। कारण पचनासाठी लागणारे रस हे पाण्यामुळे पातळ होतात आणि अन्न नीट पचत नाही। त्याच्यामुळे गॅस, अपचन आणि जडपणा वाढतो। योग्य पद्धत म्हणजे जेवणानंतर किमान 30 मिनिटांनी पाणी पिणं। जर तहान लागलीच तर जेवणादरम्यान फक्त 2 ते 3 घोट कोमट पाणी प्यावं। यामुळे पोटातील उष्णता टिकून राहते आणि पचन चांगलं होतं। नंबर 3, जेवणानंतर हलकं चालणं। आपल्याकडे एक चूक वारंवार दिसते, जेवण झालं की लगेच पलंगावर जाऊन पडणं किंवा मोबाईल, टीव्ही समोर बसून राहणं। असं केल्याने पोटावर ताण येतो आणि पचन मंदावतं।
त्याऐवजी जेवण झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटे हलकं चालणं खूप फायदेशीर ठरतं. हलकं चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, पचनरस अधिक प्रमाणात तयार होतात आणि अन्न पटकन पचायला मदत होते. अगदी थोडं फिरणं देखील गॅस, अपचन आणि जडपणा टाळण्यासाठी रामबाण उपाय आहे. नंबर 4, तणाव कमी करा. पोटाच्या बऱ्याच समस्या या फक्त अन्नामुळे होत नाहीत तर तणावामुळे देखील होतात. तणावाखाली असताना शरीरात पचनरसाचं प्रमाण कमी होतं आणि अन्न नीट पचत नाही. त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, मळमळ या सगळ्या समस्या वाढतात. म्हणून तणाव कमी करणं ही देखील पोटाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. रोज थोडं ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा आवडते छंद पाळल्यास मन शांत होतं आणि पचनक्रिया ही व्यवस्थित राहते. नंबर 5, नियमित झोप आणि वेळेवर जेवण. पोटाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप ह्या 2 गोष्टी अनिवार्य आहेत. अनियमित झोप, उशिरापर्यंत जागरणं आणि उशिरा केलेलं रात्रीचं जेवण या गोष्टीमुळे पचन बिघडतं. शरीराचे नैसर्गिक घड्याळ विस्कटते आणि अन्न योग्य वेळी पचत नाही. त्यामुळे दररोज ठरलेल्या वेळी जेवण करणं आणि रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं ही आरोग्यदायी पोटासाठीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पोट नीट असेल तर संपूर्ण शरीर निरोगी राहतं. मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आणखी आरोग्यदायी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.